मदरशांचे 50 लाख अनुदान थांबवा आणि सामान्य शाळांमध्ये त्यांचं रूपांतर करा। हिंदू जनजागरण समितीची राज्य शासनाकडे ही मागणी आहे। उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मदरशांचं सर्वेक्षण करा अशी मागणी करण्यात येते, अन्यथा राज्यभर जन आंदोलन छेडू असं सुनील घनवट यांनी इशारा दिलाय। तर राज्य सरकारनं डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत राज्यातील 308 मदरशांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या मदरसांसाठी 50 लाखाचं अनुदान घोषित करण्यात आलेलं आहे। 308हून अधिक मदरसांना हे अनुदान घोषित केलेलं आहे। वास्तविक पाहता याची काही आवश्यकता नाही। या सर्व निर्णयाचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि हे दिलेलं अनुदान किंवा घोषित केलेलं अनुदान तत्काळ हा निर्णय रहित करण्यात यावा आणि मदरसांचं रूपांतर सामान्य पाठशाळांमध्ये शाळांमध्ये ज्याप्रमाणे आसाम सरकारने केलेलं आहे त्याप्रमाणे करण्यात यावं। अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा सुनील यांनी इशारा दिलेला आहे। तसंच मदरशांचे हिंदू जनजागरण समितीच्या राज्य शासनाकडे ही मागणी आहे। आपण पाहतोय उत्तर प्रदेशच्या धर्तीवर सुनील घनवट यांनी हा इशारा दिलेला आहे आणि मोठं जन आंदोलन छेडलं जाईल असं घनवट यांनी म्हटलेलं आहे। Thank you.